हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बराह लौकिक. पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, घरचे कुठे खातीर, आता कैसे जाऊ घरा, नोहे बराह लौकिक. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, आता कैसे जाऊ घरा, नोहे बराह लौकिक. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलामृदाभं जगन्नेतपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. हे दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारू. आता जमलं. पुरुष मंडळी आणखी थोडे पुढे सरकले तरी चालून जातील. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण. श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमन माझे गुरुराया, नमन माझे गुरुराया, महाराजा दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती, माझे जीवेची विश्रांती. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चतुर्यार्थ कला कामिणी, ते शारदा विश्वमोहिनी. नमस्कारिली मी या पवनतनय संकटहरण, मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित. हृदय बसव सुरभूप रामरायाच्या सेवका. शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत. कपी कुळी हनुमंत, मल्हारी जगन्नाथं त्रिपुर हरिं जगद्गुरुं. मणिविघ्नं हाळसा कांतं, वंदेहं कुलदैवतं. शरणागत दीनार्थाय परित्राणपरायणी, सर्वस्यार्थे हरिदेवी अंबादेवी नमोस्तुते. आता नमो रंगभूमिका, कीर्तनी उभ्या असतील लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, ऐसे नमन करुणी सकळा. हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा. चालवी सकळा नामा म्हणे विठाला. हरिने माझे हरले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा. मोहे बराहा लौकिक. उपस्थित प्रभू प्रिय सज्जन, तत्शेष भक्तिमती माता, भगवान परमात्माच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानोबा तुकोबा गोरोबा सावतोबा अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली महाराष्ट्र ही संतांची भूमी, विदर्भ ही अवलियांची भूमी. आपल्या विदर्भामध्ये सुद्धा
सुद्धा अनेक थोर संत महात्मे अवताराला आले. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. संत शिरोमणी गजानन महाराज, संत शिरोमणी बापूजी महाराज, संत शिरोमणी दत्तूजी महाराज, सखाराम बाबा, हो अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली महाराष्ट्र संतांची भूमी. विदर्भामध्ये सुद्धा अनेक संत मायबाप अवताराला आले. त्यापैकी हो श्री संत वियोगी महाराज, बापूजी महाराज, दत्तूजी महाराज, भोजने महाराज, वासुदेव महाराज, अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी हे गाव. आणि आदिशक्तीच्या या परमशक्तीपीठावर आई तुळजाभवानीच्या परम सानिध्यामध्ये त्याचप्रमाणे हो शिव अवतारी मल्हारी मार्तंड भगवान परमात्माच्या असीम कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा श्रेष्ठांच्या सहकार्याने चालू असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह खंडोबाराय आई तुळजाभवानीच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन वर्षाच्या 5व्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण 7 दिवस ज्ञानामृत घेतलेला आहे. जे ज्ञानगंगे नाहले हो ज्ञानोबारे वर्णन करतात. ज्ञानगंगेमध्ये आपण स्नान केलं. कथा भागीरथी स्नान जे करती त्यांचे उद्धरते पूर्वजते अशी पवित्र असणारी कथा भगवान परमात्मेच्या कृपेने 7 दिवस आपण त्या कथेचा लाभ घेतला. संत महात्म्यांचं जीवनचरित्र काय आहे? संत महात्म्यांचे जीवनचरित्र म्हणजे मनुष्य जीवनाची जर दुर्दशा झाली असेल तर त्या जीवनाला दिशा देणारा योग्य झरा म्हणजे संत चरित्र. काय आहे संत चरित्रामध्ये? हिमालयाची गूढता, हिमालयाची गूढता हो सागराची गंभीरता, जगन्मातेचं वात्सल्य, रतीचा शृंगार आणि संतांचं पावित्र्य म्हणजे संत कथेतून आपण या ठिकाणी श्रवण केलं. ती संत कथा 7 दिवस श्रवण केली आणि 5 दिवस कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला. 6व्या दिवशी हो खंडोबारायाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आई तुळजाभवानीचा गोंधळ या ठिकाणी संपन्न झाला. कालच्या दिवशी अनेक गावगावरून हो मल्हार भक्त भाविक या ठिकाणी उपस्थित राहून खंडोबारायाचं जनजागरणाचा सोहळा पार पडला. आणि सकाळी हो ब्रह्ममुहूर्तावरती देवाच्या स्वयंवराला या ठिकाणी प्रारंभ झाला. देवाचं स्वयंवर आहे हो त्या देवाच्या स्वयंवराला प्रारंभ झाला. आणि सकाळी सकाळी एक दुग्ध शर्करा योग असा भगवंताचा 6-6:30 वाजता या ठिकाणी लग्न सोहळा पार पडून 7 वाजता नंगर लागला नाही का. आणि तो नंगर भगवान परमात्मेच्या कृपेने एक कळी तुटे आणि सहस्र विघ्न हटे हो एक कळी तुटे आणि सहस्र विघ्न हटे. मल्हारी मार्तंड विजय ग्रंथामध्ये असं वर्णन आलं की त्या नंगराचं नंगर सोहळ्यामध्ये एक कळी जर भक्ताकडून जर तुटली तर हजारो लाखो करोडो विघ्न सुद्धा दूर होऊन जातात. विठाला विठाला. आणि तो नंगर या ठिकाणी आमचे आदरणीय आधारस्तंभ असणारे श्री हरिभक्त परायण भोपळे आबाकडून सुद्धा उतरला. त्याचप्रमाणे हो आमचे आजोबाच पांडुरंगजी तायडे यांच्याकडून सुद्धा भगवान परमात्म्याने त्यांना उजवा कौल दिला, यशाचा कौल दिला हो ऐश्वर्याचा कौल दिला, आरोग्याचा कौल दिला. एक कळी तुटे आणि सहस्र विघ्न हटे. भगवान परमात्मेच्या कृपेने तो नंगर सोहळा पार पडल्याच्या नंतर त्या संत चरित्रामध्ये आपण जे काही श्रवण केलं आणि आजच्या दिवशी हो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार जर पाहिलं 7 दिवसाचा सप्ताह असो, 1 दिवसाचा एकता जरी असला, अधिक मासाचा 1 महिन्याचा सप्ताह जरी असला, चातुर्मासाचा जरी सोहळा असला तरी वारकरी संप्रदायाच्या न्यायानुसार जर आपण पाहिलं तर दंडक आहे. त्याचा समारोप हा काल्याच्या कीर्तनानेच करावा. विठाला चरित्राचं या ठिकाणी समारोपीय काल्याचं कीर्तन आहे हो. आणि काल्याच्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी आमचे परमस्नेही अनिल महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. पंचक्रोशीतून टाळकरी माळकरी वारकरी बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत हो. रामभाऊ बाबा सुद्धा उपस्थित आहे, कुटे महाराज सुद्धा उपस्थित आहे. गावातले सर्व महाराज मंडळी टाळकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा श्रेष्ठांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी निवडलेला अभंग संत महांत या
जगाच्या पाठीवर अवताराला येतात आणि अवताराला आल्याच्या नंतर संत महात्मे सांगतात आम्हाला त्या भगवंताची संगती घडाली एका जन्मापुरती नाही जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर त्या संत महंतांना भगवंताच्या सुखाची आणि संगतीची त्या ठिकाणी संगतीची आशा आणि ती संगती पूर्ण झाली संतांच्या जीवनामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीची अधिकारी असणारी गोपिका आजच्या या अभंगामधून अभंग हा तुकोबारायांचा गवळणी प्रकरणातील अभंग अर्थात गवळणच या ठिकाणी आपण सेवेकरिता निवडलेली आहे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीच्या अधिकाराला पोचलेली गोपिका भगवान परमात्माची संगती आणि भगवान परमात्माचा संग सुखाचा लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यामुळे जीवनामध्ये काय बदल झाला ते आदिशक्ती असणाऱ्या साक्षात त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती गोपिका म्हणजे कोण आहे त्या म्हणजे वेदगर्भातल्या श्रुती आदिशक्तीच म्हणायला देखील हरकत नाही तर भगवंताच्या संग सुखाचा लाभ घेण्याकरता त्या गोपिका अवताराला आल्या जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये अनेक लीला भगवान परमात्माने केल्या आणि पहा एका गोपिकेचा भाव तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करतात ती गोपिका भक्ती रसामध्ये भगवंताच्या प्रेम रसामध्ये एवढी वाहून गेली स्वतःचा त्या ठिकाणी विसर पडला जोपर्यंत साधकाला स्वस्वरूपाचा विसर पडत नाही तोपर्यंत भक्तीची त्याच्या जीवनामध्ये सुरुवातही नाही ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही याची डोळा आणि भोगमुक्तीचा सोहळा या स्थितीपर्यंत पोचण्याकरता साधकाने काहीतरी प्रयत्न करावा काही थोडा बहुत लाग पाठ काही थोडा बहुत लाग भक्तिभाव भक्ती सुख प्रेम सुख आपल्याला प्राप्त व्हावं त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा काही थोडा बहुत लाग पाठ काय करा भक्तिभाव धरा बळकट पण कसा तन मन ध्यान लावून या नीट सांगितलं नीट तन मन आणि ध्यान तन मन ध्यान लावून या नीट कशा करता जरी करणे असेल गोड शेवट गोड शेवट म्हणजे नेमकं काय आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकेन दिला त्या स्थितीपर्यंत जीवाला पोचायचं आहे मग जीवाला त्या स्थितीपर्यंत पोचण्याकरता जीवाला जीवनामध्ये भक्ती असावी लागते भक्ती जर जीवनामध्ये असेल तर त्याच्यासारखा पुण्यवान नाही आणि भक्ती जर त्याच्या जीवनामध्ये नसेल नामासी विन्मुख तो नर पापिया कलियुगाच्या पाठीवर तरण्याकरता भक्तीसारखं दुसरं साधनच नाही विठाला आणि संत महंत म्हणतात की बाबा आम्हाला ती भक्ती प्राप्त झाली एका जन्मापुरती झाली नाही माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प ते फळाचे नि महाद्वीप पातले प्रभो एका जन्मातला खेळ नाही नामदेवरायांना जर विचारलं तर वर्णन करतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली
सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुखरूप अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं सुकृत असावं लागतं आणि त्या सुकृताने आपल्या जीवनामध्ये आपल्याला भक्तिभाव भगवान परमात्मावरती प्रेम करता येते. कौन कहते हे भगवान आते नहीं द्रौपदी के तरह हम बुलाते नहीं. भगवान परमात्माची या जगतावरती छाया आहे, भगवंताची कृपा आहे. पण जीवनामध्ये भक्ती जर घडत असेल तर भगवंताची पूर्ण कृपा आपल्यावर आहे. विठाला विठाला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीच्याही पलीकडे गेलेल्या गोपिकेची अवस्था तुकोबाराय गवळणी प्रकरणामध्ये वर्णन करतात. हरीने माझे हरले चित्त भार वित्त विसरले. हो, त्या गोपिकेची अवस्था झाली, स्वस्वरूपाचा विसर पडला. मी कोण आहे हे सुद्धा ती गोपिका विसरून गेली. भगवान परमात्मा भगवत भक्ताचा स्वीकार करतात, पण त्याचा जोपर्यंत मी तू पण हा भाव हो थांबत नाही तोपर्यंत भगवान परमात्माच्या भक्ती सुखाचा खरा आनंद त्या साधकाला प्राप्त होत नाही. प्राप्त झाला कोणाला? हो, त्या गोपिका त्यांच्या जीवनामध्ये हो, गोपिकांनी त्या बासरीला विचारलं होतं, हे वेणू, हे मुरली, तुला भगवान परमात्माने भगवंताच्या ओठावर धारण केलं, असं कोणतं पुण्य तू तुझ्या जीवनामध्ये केलं? असं कोणतं पुण्य केलं? अशी कोणती तपस्या तू तुझ्या जीवनामध्ये केली की भगवान परमात्माने स्वतः तुझा स्वीकार केला, स्वीकार करून तुला ओठावरती धारण केलं? हो, गोपिकांनी बासरीला विचारले भागवतामध्ये. त्यावेळेस त्या बासरीनं सांगावं, तुम्ही पहा, मी अगोदरही बोलून गेलो, बासरी घडवणारे जे लोक आहेत, लक्षपूर्वक ऐकत आहात ना, बासरी घडवणारे जे लोक आहे, बनवणारे जे लोक आहे, बासरीचा असा विधी आहे, विशिष्ट तिथीवरती बासरी घडवावी लागते, बनवावी लागते. विशिष्ट तिथीवरती जर बासरी घडवली बनवली तर तिचा आवाज चांगला येते, मधुर येते. हो, कोणत्या कोणत्या तिथीला बासरी बनवावी लागते? ज्या तिथीला मी लागलेला नाही, कळलं का? ज्या तिथीला मी लागला नाही, हो, त्या तिथीला बासरी बनवावी लागते. आता कोणत्या कोणत्या तिथीला मी लागला? किती आहेत तिथी? तशा 15 तिथी पकडून धरा. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, आता सुरू झालं पंच, षष्ठी, राहू द्या, सप्त, अष्ट. हो, ज्या तिथीला शेवटी मी लागला त्या तिथीला जर बासरी बनवली तिचं माधुर्य टिकत नाही. विठाला बासरीने गोपिकांना आपलं मनोगत सांगितलं. हो, मला अगोदर भगवंतानी सर्वांपासून दूर घेतलेलं आहे, दूर ठेकेलं परिवारापासून. हो, 7ही पाश मी ओलांडून भगवान परमात्मानी अगोदर मला रिकाम केलं, काम क्रोध केले घररिते, काम क्रोध केले घररिते, आत पोकळ करून टाकलं आणि मग भगवंतानी माझा स्वीकार केला. सहजासहजी भक्तीच्या सुखाचा आनंद प्राप्त होत नाही. विठाला प्राप्त झाला त्या गोपिकांना. गोपी कोणाला म्हणतात? गोनाम इंद्रिय आणि पिनाम रसपान करणे. हो, ज्या साधकाचे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी आणि चित्त आणि अहंकार हे सर्व भक्ती रसाचं रसपान करत असतील त्याला गोपी ही अवस्था प्राप्त होते. विठाला परमात्मेच्या मुरलीचा स्वर त्या गोपिकांच्या कानावर आल्याबरोबर त्या गोपिकांची ती अवस्था झाली होती. वृंदावनी वेणू कवनाचा मैवाजे, वृंदावनी वेणू कवनाचा मैवाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे. अशी त्या गोपिकांची अवस्था झाली. कानावर फक्त बासरीचे स्वर त्या गोपिकांच्या आल्याबरोबर ओ स्वतः त्या ठिकाणी स्वतःला विसरल्या, भार वित्त विसरले. भगवान परमात्माने आपल्या भक्ती सुखाचा, प्रेम सुखाचा आनंद गोकुळवासी लोकांना खूप प्रकारे त्या ठिकाणी दिलेला आहे. भगवान परमात्माची अनन्य कृपा
आणि अनन्य प्रेम आपल्या जन्मभूमीवर आहे. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. हो, भगवंताची जन्मभूमी महान श्रेष्ठ आहे आणि तेथील असणाऱ्या त्या गोपिकांना, त्या गोपाळांना भगवान परमात्माने आपला परमानंद प्राप्त करून दिला. भगवान परमात्माचा अवतार या ठिकाणी होतोय कशा करता? भगवंताच्या येण्याचे काही प्रयोजन सांगितले. भगवान परमात्म्याचे येण्याचे प्रयोजन गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात. जब जब होय धर्म की हानी, बाढही पाप असुराभिमानी, तब तब प्रभुधरी विविध शरीरा, हरहि कृपानिधी सज्जन पीडा. भगवान परमात्मा कशा करता येतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदाजमानं सृजाम्यहम्. हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्म लागला आणि ते अधर्म वाढू लागतो, तेव्हा तेव्हा मी सज्जनांच्या संरक्षणाकरता, दुर्जनांच्या नाशाकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता युगायुगाच्या ठिकाणी येतो. विठाला विठाला. भगवंताचं परेच्छा प्रारब्ध आहे, संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि तुमचं आपलं अनिच्छा प्रारब्ध आहे. भगवंताला स्वतःच्या इच्छेने येता येत नाही. जब जब होय धर्म की हानी, तेव्हा भगवंताला यावं लागते. युगायुगाच्या ठिकाणी भगवान परमात्मा येतात सज्जनांच्या संरक्षण करण्याकरता, दुर्जनांच्या नाशाकरता आणि भक्तांना सुख प्रदान करण्याकरता, भक्तांना प्रेम प्रदान करण्याकरता प्रभूचा अवतार. विठाला विठाला. अवताराचे 5 प्रकार भागवतामध्ये सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. यामधील परिपूर्ण जो अवतार सांगितला, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार भगवान मर्यादा पुरुषोत्तमाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माचा पूर्ण अवतार सांगितला गेला. वारकरी संप्रदायाचा असा दंडक आहे, काल्याचं कीर्तन म्हटलं चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. हे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, तारुबवाचा घरी दे उचनीचा अधिकारी. सागरीचे उंच नीच अधिकारी, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान परमात्माने जे गोकुळामध्ये लीला चरित्र केलं, ते चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करावं, असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. हा संप्रदाय वेदानुबोधित असणारा संप्रदाय आहे, वेदानुबोधित असणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाला वेदशास्त्र प्रमाण आहे. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्त कर्म कर्तुम महारसी. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषय विरू, असा असणारा वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाचा नियम असा आहे, काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंतानी गोकुळामध्ये जे लीला चरित्र केलं, भगवंताचा तो पूर्ण अवतार आहे. ते चरित्र फक्त उच्चारण जरी केलं तरीही पाप निवारण होऊन जातात, पाप निघून जातात. श्रवण केलं पाप निघून जातात. कृष्ण चरित्राचं उच्चारण करण्याचा अधिकार आहे आणि रामचरित्राचं आचरण करण्याची गरज आहे. विठाला विठाला.
एका महात्म्याचं वाक्य आहे, रामचरित्र अति पवित्र आणि कृष्ण चरित्र अति विचित्र. अर्थात जो कळण्यास कठीण आहे, ज्याच्या नावाचा पहिलं अक्षर सुद्धा सरळ नाही असा असणारा, असा श्याम सुंदर भगवान परमात्मा असणारा कळण्यास अत्यंत कठीण आहे. वेदानाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. वेदाला सुद्धा जो कळण्यास कठीण आहे, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. अर्जुना वेदू जरी झाला, मातेने नता वाया गेला, कणू सांडोनी उपनीला कुंडा जैसा. नाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये वर्णन करतात, हो वेद जो आहे हा वेद भगवंताला जाणू शकला नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद ज्या अर्थी भगवंताला जाणू शकत नाही, भगवंताची लीला वर्णन करू शकत नाही, त्या अर्थी आपण काय वर्णन करणार. विठ्ठला विठ्ठला. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार, पूर्ण अवतार भगवान श्यामसुंदर भगवान गोपाल कृष्णाचा पूर्ण अवतार आहे. व हा पूर्ण अवतार कशा करता झाला, तर सज्जनांचं संरक्षण करण्याकरता, दुर्जनांच्या नाशाकरता आणि धर्माची पुन्हा संस्थापना करण्याकरता भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवान परमात्मा येतात, स्वतःच्या इच्छेने येता येत नाही. देवाची ओळख करून देणारे जगाच्या पाठीवर संत असतात. ते संत मायबाप त्या देवाला या ठिकाणी आणण्याकरता भाग पाडतात. विठ्ठला विठ्ठला. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला, निर्गुण होता सगुण झाला भक्ता कारणी. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. ते संत मायबा भगवान परमात्माला सांगतात, देवा आता तुम्हाला यावं लागेल. भगवान परमात्मा युगायुगाच्या ठिकाणी येतात आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्माचा जो अवतार कृष्ण अवतार जो झाला, भगवान परमात्मा आले सज्जनांच्या संरक्षणाकरता. राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांना भगवान परमात्मा आपल्या जवळ ठेवतात आणि दुर्जनांच्या नाशाकरता प्रभू युगायुगाच्या ठिकाणी अवताराला येतात. भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले, मथुरेमध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. कशा करता, ही पृथ्वी माता गाय वासराचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली होती. पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदला असे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एका. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याविणे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रवाहे तोय सांगत असे. काय सांगते ही पृथ्वी ब्रह्मदेवाला, बुडविला अधर्म, अधर्म झाला फार, सोसवे ना भार मजाता. हो पृथ्वीला ओझ होते कोणाचं, हो केवढाले घर बांधा त्याचं ओझ होत नाही. किती रोजचे बोरिंगा करावी राखोदा त्याचं ओझ होत नाही. रोज कितीतरी मालवाहक गाड्यात फिरतात त्याचंही ओझ होत नाही. पण या पृथ्वी मातेला ओझ होते, पापाचं ओझ होते. विठ्ठला विठ्ठला. मग दैत्याचं निर्दालन करण्याकरता ही पृथ्वी माता अगोदर भगवंताला शरण जाते. देवा आता मी त्रस्त झाली. भगवान परमात्मा सांगतात, काळजी करू नको. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान. पूर्वपीठिका तुम्हाला सांगून जाणार नाही, फक्त 15-20 मिनिटं माझ्या हातात राहिलेले आहे. तेवढ्यामध्ये आपल्याला बालचरित्र पाहायचं आहे. हो भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती वसुदेव बाबाच्या पुढे प्रगट झाली आणि बाबाला म्हणू लागली, बाबा आता मी बालस्वरूप धारण करतो, पण मला इथं ठेव जा नका. नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला.
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे भगवान परमात्मा जे ही काही कार्य करतो एकटा भगवंत काही करू शकत नाही, त्याला आधी माया शक्तीचा सहारा घ्यावा लागतो. नाथ महाराज आपल्या एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात. भगवंताला म्हणतात, देवा तू धरोनी देवी मायेसी ब्रह्मदिकांते स्त्रजिसी प्रति पाळोनी संहर्षी तू त्या कर्मासी अलिप्त. हे सर्व कार्य भगवान परमात्मा योगमायेकडून करून घेतात. हो बाबाला सांगितलं, बाबा मला आता जास्त वेळ इथं ठेव जा नका, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळामध्ये नेऊन ठेव जा. नंद बाबा वसुदेव बाबांनी बाळकृष्णानं भगवंतानी बालस्वरूप धारण केलं. बाळाला हातावर उचलता बरोबर हातापायाच्या बेड्या तुटून पडल्या. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती हातापायाच्या बेड्या तुटून गेल्या. भगवान परमात्मेच्या भक्तीला भगवंताला जर डोक्यावर घेतलं हातापायाच्या बेड्या तुटून पडतात. कशाच्या बेड्या पडलेल्या आहेत? जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू, सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, नाही का? या बेड्या आपल्या जीवनामध्ये आपल्या हातापायात गळ्यात पडलेल्या आहेत. जोपर्यंत भगवंताचा आश्रय घेणार नाही तोपर्यंत ह्या बेड्या तुटत नाहीत. विठाला 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 विठाला. श्रीमद भागवतामध्ये व्यासदेवांनी 10 लक्षणं सांगितले. इतर पुराणामध्ये फक्त 5 लक्षणं सांगितले गेले. पुराणम पंचलक्षण, पण श्रीमद भागवतामध्ये 10 लक्षणं सांगितले. अत्र सर्गो विसर्गस्य स्थानम पोषणमुतये मन्वंतरा ईशाणू कथा निरोध मुक्ती आश्रया. आश्रय तत्व आहे शेवटचं. जीवाने आश्रय कोणाचा धरावा? हो, हातापायामध्ये गळ्यामध्ये बेड्या आहे, जन्म मृत्यूच्या बेड्या आहे. आणि ह्या बेड्या तोडण्याकरता जीवनामध्ये साधकाने मनुष्य मात्राने ईश्वराच्या भक्तीचा आश्रय घ्यावा. विठाला कृष्णाला डोक्यावरती घेतलं. यमुना नदीला मोठा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. यमुना मैनं हो यमुना नदीचं पाणी वाढत वाढत चाललं, बाबाच्या कानापर्यंत आलं. भगवंताने हळूच टोपलीतून पाय काढावा आणि जलाला स्पर्श होता बरोबर यमुना नदीने कृष्णाचं दर्शन घ्यावं आणि मोकळी वाट करून द्यावी. वसुदेव बाबा त्या बाळाला घेऊन जाताय आता गोकुळामध्ये पोचले. आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी जी योगमाया होती, योगमायेला उचलण्याच्या आधी कृष्णाला यशोदामाईच्या समोर नंदबाबाच्या घरी ठेवलेलं आहे. आणि योगमायेला उचलून निघाले. आले मथुरेमध्ये. आकांत करायला लागली, रडे माया करी आकांत. ती मुलगी रडायला लागली. कंसाला वाटला आपला शत्रू आता आलेला आहे, जन्माला आला. कंस धावत आला. देवकीच्या हातामध्ये असणारी मुलगी हिसकली, दगडावरती आपटणार. तेवढ्यामध्ये त्या मुलीनं अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं आणि त्याला सांगता, अरे मूर्खा, उजला दिवादी उपजला माझे आधी, उपजला माझे आधी, तुझला दिवादी उपजला माझे आधी. तुझला दिवादी उपजला माझे आधी, उपजला माझे आधी, उपजला माझे तुझ लागी वधी उपजला मजादी. अरे मूर्खा, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्म घेतलेला आहे. तू चतुर जरी असेल पण तो माझा भगवान परमात्मा चतुराचा शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा. असा तो भगवान परमात्मा आहे, चतुरांचा शिरोमणी आहे. तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे. आता कंस मामा घाबरून गेला. काय करावं कळत नाहीये. आतळी गोळा करून तातडीची बैठक बसवते. कोण जाईल माझ्या शत्रूला मारण्याकरता? एक भयंकर आकृती समोर आली. तिचं नाव आहे पुतना मावशी. खेड्यापाड्यावरची नव्हती ती आठवण इतक्यातली नाही ना? हो, मला असं वाटते त्या काळातल्या पुतना मावशी तिथे भगवंतांनी मारल्या, पण अजून पुतनांची जीवनामध्ये जगात काही कमी नाही. विठाला विठाला. पुतना मावशी म्हणते, दादा अरे लेकरं मारायची कामं मला चांगले जमतात, मी जाऊन मारून येतो म्हणे तुझ्या शत्रूला. हो, पुतना मावशी आता विडा उचललेला आहे शत्रूला मारण्याकरता. मग काय करते पुतना मावशी?
पट्टा डोलले कापले पैजण कमरेला कंबर पट्टा नकात नथ घालून सगळा थाट माट करून अवघा शृंगार करून पुतळ्या डोरलं साखया पैजण कमरेला कमरपट्टा नाकात नथ घालून अवघा थाटमाट करुणी हा सर्व थाटमाट त्या पुतना मावशीनं केला. नामा म्हणे आली नंदाची या घरा लगा के गजरा पहन के साडी चाल चलाने वाली पुतना आ गई है. ती पुतना मावशी आली गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी आली. नंद बाबाच्या घरी आल्यानंतर यशोदा माईला म्हणते यशोदे अगं तुझ्या बाळाला पाहण्याकरता आली मी तुझी बहीण होय. यशोदा माता म्हणतात माझी बहीण नाही तुम्ही तुला ओळखत नाही म्हणे मी तुझी आते बहीण आहे म्हणे मला आत्या नव्हती मग म्हणे मी तुझी माम बहीण आहे. हे बाई म्हणे बाई मामबहीण कशी असतील मामा सुद्धा मला नव्हता. हो आता काय करावं. ती पुतना मावशी सांगायला लागली की यशोदे अगं मी तुझ्या बाळाला पाहण्याकरता आली. काय घेऊन आली होती कालकूट नावाचं विष भरून आली होती पुतना. भागवतामध्ये व्यासमहर्षी वर्णन करतात अहोवकियम स्तनकालकुटम जिघांसया पाप्यदप्य साध्वी लेभे गतिम दातृच तिन्याम कंवाम दयालुम शरणम व्रजेमम तुवा संकादिकाचे निमाणी सायुज्य सौरसुदिदला पुतणी जी विषाचे निस्तनपाने मारू आली. पुतना मावशी कृष्णाला विष पाजण्याच्या हेतूने आली. आईनं सांगितलं माझ्या बाळाला आताच नाहू घातलं आणि झोपून ठेवलेलं आहे. आताच नाहू घातलं झोपून ठेवलेलं आहे. भगवान परमात्मा पाळण्यामध्ये आहे. आईला म्हणतात मम्मी मी काय झोपा काढण्यासाठी आलो. माझी बाळतानी समजाविता राहेना नाना परी समजाविते मागितले खाया देते तरी भगवान परमात्मा शांत राहायला तयार नाही. रडायला लागले. ही पुतना मावशी बाळकृष्णाच्या पाळण्याजवळ जाते. भगवंताला उचललं आणि विष पाजायला लागली. ती पुतना मावशी भगवंतानी पंचप्राणांना ओढ दिला. रक्तही प्राशन केलं. पंचप्राणांना ओढ दिला. तेव्हा ती म्हणते कृष्णा सोड कृष्णा सोड. भगवान परमात्मा म्हणतात मावशी एक तर तो यायचं
काही काम नव्हतं. हो, एक तर तुझं यायचं काही काम नव्हतं. माझं ब्रीद आहे, मी एक तर कोणाला धरत नाही, आणि धरलं तर जीव जाय तर लोक सोडत नाही. भगवान परमात्माने पंचप्राणांना ओढ दिला आणि त्या पुतना मावशी तिच्या मूळ रूपामध्ये आली. गोकुळाच्या बाहेर तिचा शरीराचा ढीग पडला. फार मोठा वाढवी अकराळ विक्राळ शरीर गोकुळाच्या बाहेर पडलं. बाळकृष्ण त्या पुतना मावशीच्या सोबतच होते. काय केलं गोकुळवासी लोकांनी? हो, बाळकृष्णाला काढण्याकरता, तिच्या शरीरावरून काढण्याकरता शिड्या लावल्या पुतना मावशीवर आणि बाळकृष्णाला खाली काढलं आणि त्या पुतणेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. अग्निडाग दिला, चंदनासारखा सुगंध दरवळायला लागला. विठाला तीन प्रकारच्या गोपिका त्या ठिकाणी होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे जुन्या पुराण्या ज्या काही गोपिका होत्या त्या यशोदेकडे आल्या आणि यशोदेला सांगितलं, ग यशोदे, या काळ राक्षसींची नजर दृष्ट तुझ्या कृष्णाला लागली असेल, मग या बाळाची अगोदर दृष्ट काढावी. जनाबाईने सुद्धा देवाची दृष्ट काढली. करीत असे लिंबलोन उतरिते तुझी काया, कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. कोणाची लागली हो दृष्ट? साधू संत येती जाती तुला दृष्ट लाविताती, वरी वरी बहुमाया तुला माझ्या पंढरीराया. जनाबाई काढे दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मिठ, गालाला लावी बोट तुला माझ्या. त्याप्रमाणे काही गोपिका यशोदेजवळ आल्या आणि यशोदेला सांगितलं, ग यशोदामाई, या कृष्णाची नजर काळ, या काळ राक्षसींची नजर दृष्ट तुझ्या बाळाला लागली असेल. कशानं काढली दृष्ट? कशानं काढली? मिरच्या गिरच्या राहू देल त्या मांग. कशानं काढली दृष्ट? आईच्या पदरात तेवढं सामर्थ्य आहे, त्या पदरात एवढं सामर्थ्य आहे. मागच्याही वर्षी कीर्तनातून सांगितलं आणि याही वर्षी सांगून राहिलो, आईच्या पदरामध्ये एवढं सामर्थ्य आहे. कितीही काळ राक्षसाची जरी नजर लागली तर आईचा पदर 7 वेळा जर लेकराच्या अंगावरून जर उतरला तरीही लेकराची दृष्ट हटते. हो, एवढं आईच्या पदरामध्ये सामर्थ्य आहे. पण कोणत्या पदरामध्ये? नाही का? हो, कोणत्या पदरामध्ये सामर्थ्य येते? त्या पदरात सामर्थ्य येते की जो पदर आईच्या नेहमी डोक्यावर असेल. आता नका घेऊ, काही नाही, 10 मिनिटं कीर्तन राहिलं, आता नका घेऊ, काही म्हणणं नाही. जो पदर आईच्या नेहमी डोक्यावरती असेल त्या पदरामध्ये तेवढं सामर्थ्य येते. आणि पदर जर अंगण जाळत चालत असेल मग त्या पदरात तेवढं सामर्थ्य येत नाही. हो, एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी यशोदामाईला त्या गोपिका सांगून राहिल्या, तुझ्या पदराने कृष्णाची दृष्ट काढावी. बाळकृष्णाची नजर दृष्ट त्या ठिकाणी पदराने काढल्या जाते. पंचगव्याने भगवंताला स्नान घातल्या जाते आणि पुढे भगवान परमात्माला यशोदामाई न्हाऊ घालतात. न्हाऊ घातल्याच्या नंतर झोपून ठेवतात. भगवान परमात्माला भूक लागली. आईने बाळाला दुग्धपान त्या ठिकाणी करावं. अनेक प्रकारचे संकट जेव्हा गोकुळावरती येतात, आता काय करावं? इकडे कंसानं पुन्हा तातडी गोळा करून तातडीची बैठक बसवली. महाबळवट नावाचा दैत्यराज समोर आला. महाबळवटाचं चरित्र भागवतामध्ये आलेलं नाही, पण नामदेवरायांनी आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलं. कपट्या महाबळवटा दिले पिढे दान. महाबळवट आला. हो, महाबळवटाने ब्राह्मणाचं रूप घेतलं. भविष्य सांगत सांगत गोकुळामध्ये आला. यशोदामाईच्या दारात आला आणि त्या ठिकाणी गोपिका म्हणून राहिल्या, यशोदामाई, अगं कृष्णाचं भविष्य काहीतरी विचारलं पाहिजे. यशोदामाईनं सांगितलं, कृष्णाचं जेव्हा नामकरण गर्ग ऋषींनी केलं तेव्हा भविष्य चांगलं सांगितलं. आता काय भविष्य विचारतं? या गोपिका म्हणू लागल्या, यशोदामाई, दारामध्ये भविष्यकाराला भविष्य विचारून घे. भविष्यकाराला बसण्याकरता पाठ टाकला, रेटण्याकरता पाठ टाकला, पंचांगाकरता पाठ टाकला. यशोदामाईनं कुंकवाचा तिलक त्याला लावला आणि विचारलं, म्हणे, महाराज सांगा माझ्या बाळाचं भविष्य काय आहे? यानं डोक्याला हात लावला. महाबळवटानं डोक्याला हात लावला आणि यशोदामाईला सांगून राहिला, यशोदामाई, तुझ्या कृष्णाचं भविष्य फार विचित्र आहे. वा, तुमच्या कुळामध्ये एकही ठेवणार नाही. चुकीचं सांगून राहिला का? अगं यशोदे, तुझा कृष्ण म्हणजे मागच्या जन्मातलं डुकर आहे. चुकलं का त्याचं? वराह अवतार भगवंतानी घेतला होता. विठाला विठाला. अगं यशोदे,
तुझा कृष्ण मूळ नक्षत्रावरती आलेला आहे. मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेलं बालक एक तर माय बापाला पुढे घालते नाही तर स्वतः मायबापाच्या खांद्यावर जाते. यशोदे तुझ्या कृष्णावर असे संकट येतील, हा तुमच्या कुळामध्ये एकही ठेवणार नाही. यशोदामाईने विचारलं, म्हणे ब्राह्मण बुवा याच्यावर काही शांती वगैरे काही उपाय नाही का, शांती कर्माचा उपाय नाही का? ब्राह्मण बुवानी सांगितलं, यशोदामाई याच्यावर एकच उपाय आहे. डोक्या एवढा गड्डा कर, त्याच्यात कृष्णाले टाकून दे आणि वरून माती लुटून घे. भगवंत पाळण्यामध्ये विचार करतात, आता हा माबळबट तर माझी शांती करेपर्यंत पोचला. भगवंतांनी आपली कानी नजर केली, मागच्या पाटाला सांगलं मार पाठीत रट्टा, पुढच्या पाटाला सांगितलं मार छातीत रट्टा. अशा प्रमाणे आता तो धावायला लागला आणि धावता धावता एका बाजीच्या ठाव्यामध्ये त्या बुवाचं धोतर गुतलं. 3 पलट्या बसल्या जाग्यावर, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले कमरेचे. अशा प्रमाणे भगवंत परमात्माने अनेक लीला केल्या. भगवान परमात्मा थोडे मोठे झाले, चालायला लागले आणि आई यशोदा मातेने बाळकृष्णाच्या पायामध्ये पैजण घातले आणि भगवान श्याम सुंदर जेव्हा चालतात तेव्हा त्या पैजणांचा आवाज कानावरती जेव्हा येतो, भगवान परमात्माला आनंद वाटू लागला. भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी नाचू लागले. जया बाळाच्या या कानाच्या पैजण वाजते, पैजण वाजते, पैजण वाजते, बाई कृष्ण नाचते, पैजण वाजते, बाई कृष्ण नाचते. जय कृष्ण जय कानाच्या कृष्ण नाचते, आई पैजण वाजते, पैजण वाजते, आई कृष्ण नाचते, पैजण वाजते, बाई कृष्ण नाचते. हे पैजण वाजते, बाई कृष्ण नाचते. पैजण वाजते, बाई कृष्ण नाचते. जय हो. पैजण वाजते ग बाई कृष्ण नाचते, हा पैजण वाजते ग बाई कृष्ण नाचते. पैजण वाजते ग बाई कृष्ण नाचते, पैजण वाजते ग बाई कृष्ण नाचते. नाचते नाचते. आता उभेच राहा थोडा वेळ. या कृष्णाच्या या कानाच्या पायी पैजण वाजते, पैजण वाजते ग बाई कृष्ण नाचते. आता उभेच राहा ना महाराज, अजून आहेत ना प्रमाण. हो एकदा महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजव. या कृष्णाच्या या कानाच्या पायी पैजण वाजते. भगवान परमात्मा नाचायला लागले आणि पहा पुढे भगवान परमात्माने गोपाळांना जमा करावं. गोपाळांच्या समवेत खेळ खेळतात. खेळ खेळत असताना भगवंतांनी एक लीला अशी केली, मुठभर माती उचलली, आपल्या मुखामध्ये टाकली. बलराम दादाने पाहिलं, धावत धावत आले. आई यशोदामाईला सांगितलं, मा कृष्णानं माती खाल्ली, आई कृष्णानं माती खाल्ली. भगवान परमात्मा सुद्धा धावत आले आणि आईला सांगतात, आई आई गाई नाही खाल्ली म्या माती, 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 आई गाई नाही खाल्ली म्या माती. हे बलिराम दादा, हो बलिराम दादा, हे बलिराम दादा, हो बलिराम दादा, हे बलिराम दादा.
खाल्लेली मी माती. बळीराम दादा खोटं बोलितो, आळ घेतो माझ्यावरी. आई मी माती खाल्ली नाही, आई मी माती खाल्ली नाही. आईचा विश्वास पटत नाही. आईने कृष्णाला म्हणावं, कृष्णा अरे आ कर बघू आ. भगवान परमात्माने मुख पसरलं, हो मोठं करून दाखवतात. तेव्हा भगवान परमात्माच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांडाचं दर्शन आईला झालं. अनंत ब्रह्मांडाचं दर्शन आईला झाल्याबरोबर हो आई पाहून राहिली. 14 भुवनांचं दर्शन भगवंताच्या मुखात झालं. अनंत ब्रह्मांड उदरी तो हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कुळे. हे दृश्य जेव्हा यशोदा मातेने पाहिलं, आई भावविभोर त्या ठिकाणी झाल्या. स्वस्वरूपाचा आईला विसर पडला. तेवढ्यामध्ये बलराम दादाने कृष्णाच्या हाताला हिसका द्यावा. अरे कृष्णा, माया आवर आईला समाधी लागत आहे. भगवान परमात्माने आईच्या पदराला हिसका द्यावा आणि आईला सांगावा, आई भूक लागली, मला खायला दे. आई मला खायला दे. आई ग घराकडे चाल, मला जेव घाल. तेव्हा यशोदा मातेने बाळकृष्णाला दैभात लोणी त्या ठिकाणी खाण्याकरता द्यावं. हरी तू खाय बा साखर लोणी माझी या बाळा. भगवान परमात्मा पुढे अनेक लीला करतात. गोपाळांना आपल्या समवेत जमा केलं. गोपाळांना आपल्या समवेत जमा केलेलं आहे आणि गोपाळांना विचारतात, गोपाळांनो अरे घरी खाय प्यायला मिळत नाही का रे? असे अगरबत्ती छाप पैलवान झाले. ते गोपाळ म्हणू लागले, देवा माल मथुरेत नेऊन विकल्या जाते आणि आम्हाला शिड्या ताकाशिवाय आणि भाकरीशिवाय काही मिळत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, तुम्हाला माझ्यासारखं व्हायचं असेल तर तुम्ही माझे मागे मागे याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. अशाप्रमाणे भगवान परमात्माने गोपाळांना सांगितलं की आता तुम्ही माझ्या बरोबर या आणि आपण गोकुळामध्ये चोऱ्या करूया. गोकुळामध्ये आपल्याला चोऱ्या करायच्या आहे. मग चोऱ्या कुठून करायच्या? पहिले आपल्या घरापासून सुरुवात करू म्हणे. भगवंतानी गोपाळांना सांगितलं. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या शेंबड्या लंगड्या अनेक पोरं होते भगवान परमात्माच्या सोबत. तेव्हा भगवान परमात्माने त्या गोपाळांना म्हटलं, तुम्ही आज माझ्या घरी या. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या या सर्व पोरांना भगवंतानी बोलावून घेतलं. आपल्या डोक्या एवढ्यापेक्षा बी सुद्धा मोठे मोठे राजन होते देवाच्या घरात आणि त्यावेळेस गोपिकांना भरपूर कामं असायची. आता गोपिकांना कामं राहिलेले, बरोबर उत्तर मिळालं. आता गोपिकांना पाहिजे तेवढे कामं राहिलेले नाही. अगोदर भरपूर कामं होते. जात्यावर दळण दळावं लागत होतं नाही का, विहिरीचं पाणी काढावं लागत होतं, अहो मंथन करावं लागत होतं. त्यावेळेसच्या गोपिका ब्रह्ममुहूर्तावरती मंथन करायच्या. प्राप्त काळी प्रहरा गवळणी उठिल्या बाळा, घुसळण मांडी येले घरोघरी सकळा, नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोपाळा. हो घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी छंदे छंदे बोलती. त्या गोपिका ब्रह्ममुहूर्तावरती यायच्या यशोदामाईकडे आणि मंथन करू लागायच्या. या गोपाळांनी प्रवेश केला घरात. भगवंतांनी गोपाळांना सांगितलं, एका एका राजनात प्रवेश करा. हो पोरं आता एका राजनात प्रवेश करतात. एका राजनामध्ये प्रवेश केला. एवढ्या प्रसंगामध्ये आता यशोदामाईनं रवी घेतलेली आहे. रांजणामध्ये रवी टाकली आणि यशोदामाई मंथन करायला लागल्या. भगवंतानी गोपाळांना सांगितलं होतं, लोणीवरती येऊ द्यायचं नाही, आतल्या आत खाणं चालू करा. पोरं म्हणत, देवा तू म्हणशील तसं, काही हरकत नाही. हो मंथनाला प्रारंभ झाला आणि मंथनाला प्रारंभ झाला. लोणी काही वरती येत नाही. तेवढ्यात यशोदामाईने हो त्या डेऱ्यामध्ये हात घातला. डेऱ्यामध्ये हात घालता बरोबर पेंद्याची शेंडी धरून पेंद्याला वर काढला. पेंद्या हो यशोदामाईनं आवाज दिला गोपिकांना, गोपिकांनो लवकरात लवकर इकडे या म्हणे. हो 5 चोर पकडला की नाही, या लवकरात लवकर. तेवढ्यात भगवंतानी आरोळी दिली. या पेंद्यानं सांगितलं, पोरांना आवाज दिला, हे गोपाळांनो लवकरात लवकर निघा, चला लवकर यमुना नदीवर. सर्व गोपाळ एका राजनातून निघाले. यमुना नदीवरती जातात, स्नान करतात. हा पेंद्या हाती लागला. पेंद्या हे कोण सांगितलं तुम्हाला करायला? यशोदामाई विचारतात. पेंद्या म्हणे, आई आमच्याशी काही जास्त बोलू नको वा, आम्हाला निमंत्रण होतं म्हणून आम्ही आलो. कोणाचं निमंत्रण होतं रे तुम्हाला? यशोदामाई विचारतात. तेव्हा पेंद्याने सांगावं, मा तुझ्या कृष्णानेच आम्हाला असं सांगितलं म्हणून आम्ही आलो. अशा पद्धतीने भगवंताने अनेक खोड्या केल्या, अनेक लीला केल्या आणि तिथे असणाऱ्या त्या गोपिका भगवान परमात्मावरती प्राणापेक्षा सुद्धा जीव ओवाळून टाकणाऱ्या गोपिका भगवान परमात्माच्या प्रेमामध्ये नाचू लागल्या, डोलू लागल्या. विठ्ठला विठ्ठला
प्रकारचं शौर्यकर्म लीला भगवान परमात्माने त्या ठिकाणी केल्या. कवाड भ्रांतीचे ओढले, कुलूप मायेचे तोडले आणि भगवान परमात्माने जे चोरी केली भगवंतानी ते चित्ताची चोरी केली. चित्त जर परमार्थामध्ये असेल तर परमार्थ देखील व्यवस्थित होतो. चित्त जर प्रपंचात असेल तर प्रपंच सुद्धा नेटका होतो. त्या गोपिका भगवंताच्या सोबत राहायच्या, भगवंताला खेळवायच्या. त्या भगवान परमात्माने त्या गोपिकांना नाना प्रकारे नाचू गाऊन आनंद भगवान परमात्मा त्या ठिकाणी देऊ लागले. अशा पद्धतीने आता भगवान परमात्माचा शृंगार आईसाहेब करून देतात. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारीत असे, धेनू सावळा जगजेठी. भगवान परमात्म्याच्या जवळ मुरली दिली. भगवान परमात्माने ती बासरी वाजवावी आणि त्या गोपिकांचा मन त्या बासरीनं वेधून घ्यावं. एका गोपिकेची अवस्था अशी झाली, भगवान परमात्मा आपलं खेळत असताना गोपाळांच्या समवेत गेले आणि तिकडे बासरी वाजवायला प्रारंभ केला. अनेक काही वास्त्र सुद्धा भगवान परमात्मा पुढे घेऊन जातात, पण भगवान परमात्माने मुरली वाजवायला प्रारंभ केला. त्या गोपिका धावत धावत येतात आणि मुरलीचा स्वर त्या ठिकाणी ऐकतात आणि मन भगवंताच्या बरोबर त्या ठिकाणी समर्पण करतात. आत्मनिवेदन भक्तीच्या पलीकडे त्या गोपिका जाऊन पोचलेल्या गोपिका, भगवान परमात्म्याच्या आनंदामध्ये मग्न झालेल्या गोपिका आता भगवंताला म्हणतात, देवा किती मोठं भाग्य आहे तुझ्या या मुरलीचं, असा तुम्ही आमचा स्वीकार करावा. तेवढ्यामध्ये भगवान परमात्माची असणारी मुरली भगवान परमात्माने वाजवणं बंद केलं आणि त्या गोपिकांना सांगितलं, आता तुम्ही घरी निघून जा. त्या गोपिका म्हणतात, देवा आम्ही घरी जायला तयार आहे, पण अगोदर आम्हाला वचन दे, पुन्हा कधी भेटशील. भगवंतांनी त्या गोपिकांना सांगावं, ज्या दिवशी शरद पौर्णिमा येईल त्या शरद पौर्णिमेच्या दिवशी जेवढ्या गोपिका तेवढे रूप मी धारण करेल आणि तुम्हाला भक्ती सुख प्रदान करेल. रास क्रीडा आपण आपल्या या ठिकाणी करूया असं भगवंतांनी सांगितलं. तेव्हा गोपिकांनी विश्वास केला आणि गोपिका घराकडे जाण्याकरता निघाल्या. एक गोपिका त्या ठिकाणी सर्व विसरून गेली. त्या गोपिकेची अवस्था काय झाली, तिचं चित्त भगवंतांनी चोरलं आणि ती गोपिका तुकोबारायांच्या शब्दामध्ये सांगायला लागली की मला आता घरही दिसत नाही, दारही दिसत नाही आणि प्रपंच सुद्धा दिसत नाही. का? भगवंतांनी माझं चित्त चोरलं. अभंगाच्या प्रथम चरण. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरी रे माझे हरिले चित्ता, हरी रे माझे हरिले चित्ता. ती गोपिका म्हणू लागली, हरिने माझी हरले चित्त, भार हे बराहा लौकिक, पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुठे खातीर, आता कैशी जाऊ घरा, नोहे बराहा लौकिक. अनेक गोपाळ तुकोबारांसारखे त्या ठिकाणी होते. त्यांनी एकच सांगितलं, हे गोपिका आता फक्त तू एक काम कर, परमार्थाच्या वाटेनं जर चालत असेल, भक्तीच्या मार्गानं चालत असताना फक्त निवांत रहा, सर्व भार त्या भगवंतावरती सोपून दे. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. म्हणून आता तू चिंता करू नको, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोने, तू आता चिंता करत बसू नको असं गोपिकांना भगवंतांनी सांगावं, तुकोबारांनी सांगावं. तेव्हा ती गोपिका आपल्या घराकडे निघून जाते. अनेक 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 त्या ठिकाणी आता भगवान परमात्म्यावरती आळ त्या गोपिका घेतात. यशोदामाईकडे आल्या आणि यशोदामाईने आता नंदबाबाला सुद्धा सांगितलं की मालक आता या पोरांना गावात ठेवू नका,
नका, यांना गायी चारण्याकरता पाठवा. उद्या जाईन मी राणा सभे घेऊन गोधना. गायी चारण्याकरता भगवान परमात्मा जातात तेव्हा यशोदा मातेने बाळकृष्णाचा शृंगार करून द्यावा आणि भगवंतानी त्या गोपाळांना सांगावं, उद्या जरा जाईन मी राणा सभे घेऊन गोधना. गायी चारण्याकरता आपल्याला जायचं आहे. सर्व गोपाळांना दुसऱ्या दिवशी जमवतात, शिदोऱ्या सोबत घेतल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारण्याकरता निघाले. गायी चारत असताना हो त्या ठिकाणी एक अघासुर नावाचा महादैत्यानं अजगराचं रूप घेतलं होतं. भला मोठं तोंड पसरलेलं होतं. त्याच्या मुखामध्ये गायी वस्त्र जायला लागले. भगवंतांनी आपलं दिव्य विशाल शरीर वाढवलं आणि त्या ठिकाणी अघासुराला मुक्ती प्रदान करून दिली. पुढे भगवान परमात्मा गायी चारता चारता काही पोरं देवाच्या जवळ आले. देवा अरे खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. पण भगवान परमात्मा म्हणतात खेळ मोडू पण ऐका अगोदर त्या गायी ज्या चरून राहिल्या, आता या गायी आपल्याला जागेवर आणायच्या आहे. त्यासाठी चला वळू गायी बैसू जीव एके ठाई, बहु केली वनवन पाय पिठी झाला शेन. हो तुकोबार आहे हो त्या ठिकाणी तुम्हा आपल्याला सुद्धा या अभंगामधून उपदेश करतात की बाबा चला वळू गायी बैसू जीव एके ठाई. संत विचारणं एका ठिकाणी या, संतांचे विचार जीवनामध्ये आत्मसात करण्याकरता एका ठिकाणी या आणि एका ठिकाणी आल्याच्या नंतर बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन. किती वनवन केली? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. एवढी वनवन तुम्ही आपण आपल्या जीवनामध्ये केली. तर आता भगवान परमात्माने गोपाळांना सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही, पण आता तुम्हाला भुका लागल्या ना मग तुमच्या शिदोऱ्या ज्या आहे माझी आहे तैशी पाही, नाही तरी घरा जाय या माय नवनीता नावे. माझ्यासारखी शिदोरी असेल तर बसा, नाहीतर इथून लवकर निघून जा. तुकोबाराय हजर होते. देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी आता पाया वेगळे. अशा प्रकारे भगवान परमात्माची आळवणी संतांनी करावी. तेव्हा भगवंताला दया येते आणि गायींना पलटवण्याकरता गेलेल्या गोपाळांना भगवान परमात्मा आवाज देतात. काय म्हणतात? ये रे गळ्या वैजा भाकाळ्या गोपाळांना आवाज दिला. येरेगड्या वैजा वाकड्या टाक घोंगळ्या सोळगा टोळ्या शिदुरीच्या, चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडी येल्या काला भोवती वैष्णवाची दाटी, खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. भगवंतांनी आपल्या खांद्यावरील घोंगडी जी आहे हो ती घोंगडी खाली टाकावी, खडकावर टाकावी. गोपाळ त्या ठिकाणी आपल्या शिदोऱ्या भगवंताच्या जवळ देतात. सर्व शिदोऱ्या एकत्र करण्यात येतात आणि भगवान परमात्मा तो काला प्रसाद स्वतः आपल्या हाताने देतात. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. तो प्रसाद भगवान परमात्मा जेव्हा देतात तेव्हा भगवान परमात्माचं स्वरूप कसं दिसू लागलं व्यासमहर्षी द्वादश स्कंदा दशम स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये वर्णन करतात. बिभ्रदवेणुम जठरे पटयो शुंग वेत्रेच कक्षे वामोपानो मृसलकौलम तत्फलानिंगलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासे नर्मभे स्वये स्वर्गे लोके विशती भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान कीर्तनही सिद्धीस गेले. इथे माझे जीवरले पायी कपन 7 दिवसापर्यंत 7 दिवस. तसंही नेहमीच निरंतर आपल्याला या ठिकाणी हो भाविक भक्तांचं खूप सहकार्य आहे. तुम्हा मायबापांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी हा सप्ताह सोहळा पार पडतो. जेही काही उत्सव मंदिरामध्ये साजरे होतात ते तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे होतात. असंच सहकार्य भगवान परमात्मा आपल्याकडून या ठिकाणी देव देश धर्माकरता करून घेऊ अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुनश्च सर्वांचं या ठिकाणी एक आभार व्यक्त करतो. सर्वांचे आभार एकत्रच व्यक्त करतो आणि सेवेला पुन्हा या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.